ठीक आहे, फायनल अकाउंटचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आज. ठीक आहे, आपण फायनल अकाउंटचा सगळ्या ऍडजस्टमेंट समजून घेतल्या. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट मध्ये कसे पोस्ट करायचे, कसे ट्रान्सफर करायचे, ते पण आपण बरेच प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करून घेतली. आजचा जो प्रॉब्लेम्स आहे तो आपण प्रॅक्टिकली पूर्ण सॉल्व्ह करतोय, ज्याचा ट्रायल बॅलन्स दिलंय, ऍडिशनल ऍडजस्टमेंट इन्फॉर्मेशन दिले आणि आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग फायनल अकाउंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक आहे ती तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, नुसतं ऍडजस्टमेंट पार्ट करून किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले अकाउंट मला पोस्ट करता येतात एवढं करून चालणार नाही. तर तुम्हाला फायनल अकाउंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय त्याचा ट्रिक्स माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं असेल, ट्रायल बॅलन्स आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तर सर्वात आधी काय करा, तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट याचा फॉर्मॅट तयार करा, जसं आपण या ठिकाणी तयार केलंय. ठीक आहे, मग फॉर्मॅट तयार करताना ट्रेडिंग अकाउंट्सला 10 ते 12 लाईन सफिशियंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला 15-17 ओळी भरपूर झाल्या, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला 7-8 लाईन सफिशियंट आहेत आणि बाकी जे बॅलन्स शीट ते पण 15 ओळींचं तुम्ही तयार करून घ्यायचं. म्हणजे समोरासमोर 2 पेज येतील या पद्धतीने. ठीक आहे, पेज पुन्हा पुन्हा मागे पुढे करायची गरज पडायला नको, समोरासमोर 2 पेज येतील या पद्धतीने. एका पेजवर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एका पेजवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करून घ्या. अमाऊंट इनर कॉलम, अमाऊंट आउटर कॉलम. ज्यावेळेस तुम्ही फॉर्मॅट तयार करताय तर ट्रेडिंग अकाउंट लिहिण्याच्या अगोदर इन द बुक्स ऑफ जे पण फॉर्मचं नाव दिलं असेल ते नावं लिहायचे, किंवा पार्टनरची नावं दिली असतील प्रॉब्लेम मध्ये ती पार्टनरची नावं लिहून घ्यायची. जसं आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 27, बरोबर. जे टेक्स्टबुक आहे, गव्हर्नमेंट टेक्स्टबुक बोर्डाचं जे पुस्तक आहे त्याच्यातला आपण प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व्ह करतोय. कशावरती, प्रॉब्लेम नंबर कशावर दिलं, 27. पेज नंबर 27 वर प्रॉब्लेम नंबर 2 दिलेला आहे, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, मग हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, मग आपण फॉर्मॅट तयार करून घेतला. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची सुरुवात कशी करणार, फॉर्मॅट तुमचा तयार झाला तर डायरेक्ट पोस्टिंग करू नका, आधी ट्रायल बॅलन्स पूर्ण वाचून घ्या, ऍडजस्टमेंट ओरली सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले सर्व अकाउंट पोस्ट करता येत आहेत, ऍडजस्टमेंट आपल्याला सर्व येत आहेत, आणि त्याच्यानंतर सुरुवात करा पोस्टिंग करायला आणि ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कमी वेळेमध्ये टॅली होईल. 15 मार्काचं टॉपिक आहे, जास्तीत जास्त 30 मिनिटं सफिशियंट झाले. 30 मिनिटात तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम टॅली झाला पाहिजे. जर समजा फायनल अकाउंट प्रॉब्लेम टॅली करायला जर 1 तास लागत असेल तर 15 मार्क ते महाग जातील, महाग पडतील आपल्याला. मग बाकीचे काही प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करायचे राहून जातील एक्झाम मध्ये. मग त्याच्यासाठी काय करा, सगळ्यात पहिले आधी ट्रायल बॅलन्स समजून घ्या, ऍडजस्टमेंट ओरली कन्फर्म करा की याचे 2 इफेक्ट आपल्याला येत आहे का नाही येत आहेत, आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकली सॉल्व्ह करायला सुरुवात करा. बरोबर, बघा मी सांगतोय त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात आधी आपण काय केलं, फॉर्मॅट तयार करून घेतला, फॉर्मॅट तयार केला, टायटल्स, हेडिंग्स वगैरे सगळं व्यवस्थित टाकलं. या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं राहून गेले. इथे पर्टिक्युलर, अमाऊंट इनर कॉलम, अमाऊंट आउटर कॉलम, पर्टिक्युलर्स, अमाऊंट इनर कॉलम आणि अमाऊंट आउटर कॉलम, या पद्धतीने कॉलम्स तुम्ही व्यवस्थित लिहायचंय. तुम्ही असं काही शॉर्ट फॉर्म वगैरे वापरायचं नाही, तुम्हाला मार्क मिळवायचे. ठीक आहे, व्यवस्थित पूर्ण लिहायचं. मग आपला फॉर्मॅट पूर्ण तयार झाला. आता आपण काय करू, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो आधी ओरली सॉल्व्ह करून घेऊ. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो, you are required to prepare trading and profit and loss accounts for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date in the books of Shilpa and Katrina. शिल्पा अँड कटरीना यांचं ट्रायल बॅलन्स दिलंय, त्याच्यावर आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचंय. इयर एंडिंग काय दिलंय, 31st March 2019. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट आणि क्रेडिट साइडला जे अकाउंट दिलेत आधी ते पोस्टिंग करता येतील का आपल्याला ते कन्फर्म करा. ठीक है, इधर ध्यान दो, वो लिखने का काम बाद में. ठीक है, इकडे लक्ष द्या सर्वांनी. ट्रायल बॅलन्स डेबिट साइड दिलंय, लाईन अँड बिल्डिंग ही काय आपली ऍसेट्स आहे. बरोबर, लाईन अँड बिल्डिंग कुठे ट्रान्सफर करणार, बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला, फर्निचर
ऍसेट्स आहे. सन्ड्री डेप्टर्स ऍसेट्स. स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक. हे कुठे ट्रान्सफर करणार? ट्रेडिंग अकाउंटचं डेबिट साइड म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला जाईल. बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे बॅड डेप्स ओल्ड आहे, लक्षात ठेवायचं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी P&L अकाउंट. वेजेस ट्रेडिंग अकाउंट. सॅलरीज P&L. कॅरीज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला, प्रॉफिट लॉसला नाही. ते कुठे जाईल? ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये जाईल. करेक्ट आहे. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स. ड्रॉइंग दिलंय, ड्रॉइंगची नोंद करतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा डेबिट साइडला. डिस्काउंट डेबिट साइड आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख. शाहरुखला ऍडव्हान्स दिलंय. मग शाहरुखला जर ऍडव्हान्स दिलंय, आपण जर कोणाला ऍडव्हान्स दिलं असेल तर काय? आपली ऍसेट्स आहे, याची नोंद करावी लागेल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. नंतर कॅश इन हँड ऍसेट्स, कॅश ॲट बँक ऍसेट्स. नंतर दिलंय इंटरेस्ट डेबिट साइडला दिलंय, म्हणजे व्याज डेबिट साइड आहे म्हणजे लॉस आहे, याची नोंद करावी लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला. कमिशन डेबिट साइड आहे, लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. रॉयल्टी हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, याची नोंद करावी लागेल ट्रेडिंग अकाउंटला. डेबिट साइड आहे तर डेबिटला जाईल. नंतर परचेस ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये. नंतर दिलंय कॅपिटल, शिल्पा कॅपिटल आणि कटरीना कॅपिटल, याची नोंद करायची आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट साइडला, कारण की क्रेडिटला दिलंय त्याची नोंद करावी लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट साइडला. नंतर बिल्स पेबल बरोबर, लायबिलिटीज बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीज, परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेस, परचेस मधून लेस होऊन जाईल. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज, बँक लोन लायबिलिटीज, इंटरेस्ट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइडला म्हणजे इन्कम आहे. नंतर आरडीडी म्हणजे आरडीडी ओल्ड, आणि आरडीडी ओल्ड काय करायचंय तुम्हाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला बॅड डेप्स ओल्ड प्लस बॅड डेप्स न्यू प्लस आरडीडी न्यू, त्याच्यातनं मायनस करायचं आरडीडी ओल्ड, ते डेबिट साइडला मायनस होऊन जाईल. ठीक आहे. बॅड डेप्स दिलंय, आरडीडी दिलंय. नंतर दिलंय सेल्स, याची नोंद करतो आपण ट्रेडिंग, म्हणजे आपण कन्फर्म केलं की ट्रायल बॅलन्स मध्ये जे अकाउंट्स दिले, जे क्लोजिंग बॅलन्स दिलेत ते आपल्याला 100% व्यवस्थित पोस्ट करता येत आहेत. ठीक आहे, काही अडचण नाही. आता ऍडजस्टमेंट कन्फर्म करून घ्या की ऍडजस्टमेंट आपल्याला येत आहेत का. मग त्याच्यात पहिली ऍडजस्टमेंट दिली आहे, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड 58,000 ऑन 31 मार्च 2019, म्हणजे 31 मार्च 2019 ला क्लोजिंग स्टॉक आहे 58,000. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहे, क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहे. पहिला इफेक्ट कुठे करणार? अँड करेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीटचा ऍसेट साइड, म्हणजे पहिली ऍडजस्टमेंट कन्फर्म आहे. ठीक आहे. नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च द्यायचा बाकी आहे, एक्सपेन्स देना बाकी है. अब कौन सा एक्सपेंस देना बाकी है? रॉयल्टी 1,500 और वेजेस 800, मतलब 1,500 रुपये रॉयल्टी, 1,500 रुपये वेजेस आणि 800 रुपये 1,500 रुपये रॉयल्टी आणि 800 रुपये वेजेस द्यायचे बाकी आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स ऍड टू रिलेटेड एक्सपेन्सेस अँड ट्रान्सफर टू करेक्ट, ऍड टू रिलेटेड एक्सपेन्स म्हणजे रॉयल्टी मध्ये 1,500 ऍड होतील, वेजेस मध्ये 800 ऍड होतील आणि आउटस्टँडिंग आहे म्हणजे द्यायचे बाकी लायबिलिटीज आहे, तर बॅलन्स शीटचा लायबिलिटीज साइडला. समजलं? सेकंड ऍडजस्टमेंट आपल्याला येते. नंबर 3, सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स म्हणजे स्टाफच्या लोकांना आपण 2,000 रुपये सॅलरी ऍडव्हान्स मध्ये दिलेली आहे. मग सॅलरी जर ऍडव्हान्स मध्ये दिली असेल तर याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेंस. इसको क्या बोलेंगे अपन? प्रीपेड एक्सपेंस. एडवांस में सैलरी दी है, मग प्रीपेड एक्सपेंस है तो क्या करना है आपको? करेक्ट, लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेंसेस एंड ट्रांसफर टू बैलेंस शीट एसेट साइड, मतलब सैलरी में से लेस होगा और ट्रांसफर होगा बैलेंस शीट के एसेट साइड में. करेक्ट. हाँ, 4 नंबर एडजस्टमेंट, क्रिएट अ प्रोविजन फॉर बैड डेब्ट्स ₹1,000. क्रिएट अ प्रोविजन फॉर बैड डेब्ट्स ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट 3% ऑन डेप्टर्स. म्हणजे एकाच ऍडजस्टमेंट मध्ये इधर ध्यान दो, वो प्रॉब्लम अपन बाद में सॉल्व करेंगे, पहले इधर ध्यान दो, समझ लो पहले. क्रिएट अ प्रोविजन फॉर बैड डेब्ट्स 1,000, 1,000 रुपए बैड डेब्ट से, बैड डेब्ट्स लेस फ्रॉम डेप्टर्स एंड ट्रांसफर टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट
डेबिट साइड, आणि दिलं रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट 3% आणि डेप्टर्स वरती 3% आरडीडी पण दिलंय. मग बॅक डेप्स असो किंवा आरडीडी असो, बॅक डेप्स और आरडीडी लेस फ्रॉम डेप्टर्स अँड ट्रांसफर टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट साइड. पण एक रूल लक्षात ठेवा, काय रूल? अगर बैक डेप्स और आरडीडी दोनों भी दिए एडजस्टमेंट में, तो पहले क्या करना है? बैक डेप्स लेस करना है, और बैक डेप्स लेस करके जो रिमेनिंग बैलेंस होगा उसके ऊपर आपको आरडीडी कॅल्क्युलेट करना है. आधी बैक डेप्स वजा करा, बैक डेप्स वजा केल्यानंतर जो रिमेनिंग बॅलन्स असेल त्याच्यामधून आरडीडी वजा करा. समजलं? पण दोघं डेप्टर्स मधून लेस होतील आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला जातील. ही ऍडजस्टमेंट येते. आता 5 नंबर ऍडजस्टमेंट. Depreciate land and building by 5% and furniture by 10%. Depreciation on building and depreciation on furniture. Depreciation on assets काय करणार? Less from related assets and transfer to profit and loss account debit side. Assets मधून लेस होईल, मतलब बिल्डिंग में से 5%, फर्नीचर में से 10% लेस होगा. ऍसेटची व्हॅल्यू कमी होते, लॉस आपला दुसरी नोंद करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइड. म्हणजे बघा सगळे ऍडजस्टमेंट येत आहेत. ठीक आहे, मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. पहिले काय करा, क्लोजिंग स्टॉक हे कशामध्ये प्लस मायनस होणार आहे का? नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्स रॉयल्टी आणि वेजेस, रॉयल्टी आणि वेजेस, हे रॉयल्टी दिलंय, त्याच्यानंतर वेजेस दिलंय. तर ज्या अकाउंट रिलेटेड ऍडजस्टमेंट दिली असेल त्याला टिक करून घ्या. ज्या अकाउंट्स रिलेटेड ऍडजस्टमेंट दिली असेल त्याला टिक करा. टिक का करा? कारण की जेव्हा आपण हे पोस्टिंग करू तर याची अमाऊंट कुठे लिहायची? इनर कॉलम मध्ये, आणि एक जागा सोडून द्यायची. समजतंय? ज्या अकाउंट रिलेटेड ऍडजस्टमेंट असेल त्याला टिक करून घ्या. जसं रॉयल्टी वेजेस याला आपण टिक केलं. त्याच्यानंतर दिलंय सॅलरी, सॅलरीची ऍडजस्टमेंट आहे, सॅलरीला टिक करून घ्या. सॅलरीज ठीक आहे. नंतर बॅक डेप्स आणि आरडीडी रिलेटेड टू डेप्टर्स आहे. मग आता डेप्टर्स रिलेटेड 2 ऍडजस्टमेंट आहे, इथे डबल टिक करून घ्या म्हणजे लक्षात राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर म्हणजे बिल्डिंग आणि फर्निचर. आता ज्याला तुम्ही टिक केलंय ना, ज्या अकाउंटला टिक केलंय त्याची अमाऊंट कुठे लिहायची? इनर कॉलम मध्ये, आणि एक जागा सोडून द्यायची. समजलं? ज्याला टिक केलंय त्याच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे, त्या अकाउंटची जी अमाऊंट आहे ती इनर कॉलम मध्ये लिहायची आणि एक जागा सोडायची. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करणार? ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करायला 5 ते 6 मिनिटं. 5 ते 6 मिनिटांमध्ये ट्रायल बॅलन्स पोस्ट झाला पाहिजे. नंतर 5 ऍडजस्टमेंट आहे ना, एका ऍडजस्टमेंटला 1 ते 1.5 मिनिटं समजा, म्हणजे 5 ऍडजस्टमेंटला जवळपास 7 ते 8 मिनिटं सफिशियंट आहे, आणि अकाउंट क्लोज करायला 5 मिनिटं. 15 मिनिटात तो प्रॉब्लेम टॅली होत नाही, पण 25 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम टॅली झाला पाहिजे. ठीक आहे. मग चला, आता तुम्हाला माहिती काय कुठे ट्रान्सफर करायचं, सगळेजण आपण सोबत ट्रान्सफर करू. फक्त लक्षात ठेवा ज्याच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे त्याची अमाऊंट इनर कॉलम मध्ये एक जागा सोडून द्यायची. क्लिअर? करायची सुरुवात. चला आता बघा, सगळ्यात आधी दिलंय लँड अँड बिल्डिंग 37,800. याची नोंद कुठे करणार? ऍसेट साइडला लिहा. मग लँड अँड बिल्डिंग 37,800 ऍसेट साइडला लिहा. ऍसेट साइड, लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट आहे? 37,800. अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा आणि बोलू नका आपसात. पोस्टिंग लक्षात ठेवा. झालं लिहून? माझ्या सोबत लिहायचंय म्हणजे तुम्हाला पण समजेल. जे पण ऑनलाईन लेक्चर करताय त्यांनी पण काय करा, माझ्या सोबतच पोस्टिंग करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक जागा सोडून द्या, कारण की इथे काय आहे? ऍडजस्टमेंट आहे. बरोबर? चला आता नंबर 2 लँड अँड बिल्डिंग झालं. फर्निचर 17,250. फर्निचर दिलंय 17,250. याची नोंद करा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. इथे एक जागा सोडून द्यायचंय. फर्निचर 17,250. अमाऊंट एका खालती एक व्यवस्थित लिहा, नंतर अकाउंट क्लोज करायला प्रॉब्लेम येणार नाही. हो गया? लिखे गया. फर्निचर नंतर सन्ड्री डेप्टर्स ₹40,000. सन्ड्री डेप्टर्स ₹40,000. सन्ड्री डेप्टर्स कुठे लिहिणार? बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला लिहा.
रुपीज 40,000 सन्ड्री डेप्टर्स. आता डेप्टर्स रिलेटेड किती ऍडजस्टमेंट आहेत? 2 आहेत. बॅलन्स पण काढावं लागेल तुम्हाला. तर डेप्टर्स नंतर 4 लाईन जागा सोडून द्या. 4 ओळी जागा सोडून द्या. ठीक आहे. डेप्टर्स नंतर तुम्हाला दिलंय स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक रुपीज 65,000. ओपनिंग स्टॉक 65,000. याची नोंद करणार ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइड. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओपनिंग स्टॉक आउटर कॉलम रुपीज 65,000. ओपनिंग स्टॉक 65,000. लिहिण्याची स्पीड वाढवा. ओपनिंग स्टॉक त्याच्यानंतर दिलंय बॅड डेप्ट्स रुपीज 400. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय म्हणजे ओल्ड आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये बॅड डेप्ट्स ओल्ड आहे, आरडीडी ओल्ड आहे. ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय बॅड डेप्ट्स म्हणजे न्यू आणि आरडीडी न्यू म्हणजे 4 दिलेले आहेत. तर आपण काय करू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला आपण फॉर्म्युलाज लिहून घेऊ. तसा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला सुरुवातीला लिहिलं तरी चालेल. इथे लिहा काय, बॅड डेप्ट्स ओल्ड, ब्रॅकेट मध्ये लिहायचे ओल्ड. ठीक आहे. याचा प्लस बॅड डेप्ट्स न्यू प्लस आरडीडी न्यू आणि याच्यातनं मायनस करायचंय आरडीडी ओल्ड. याच्यातनं वजा करावं लागेल आरडीडी ओल्ड. म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला बॅड डेप्ट्स आरडीडी ओल्ड आणि ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेप्ट्स आरडीडी न्यू जर दिलं असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला आधी पूर्ण फॉर्म्युला लिहून घ्यायचा. बॅड डेप्ट्स ओल्ड प्लस बॅड डेप्ट्स न्यू प्लस आरडीडी न्यू मायनस आरडीडी ओल्ड. ठीक आहे. मग आता याच्यात आपण पोस्टिंग करू. बॅड डेप्ट्स ओल्ड किती दिला आहे? 400. बॅड डेप्ट्स ओल्ड 400 आणि आरडीडी 1000. बॅड डेप्ट्स ओल्ड 400. अमाउंट इनर कॉलम अँड स्टेशनरी 4000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सिव प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स डेबिट साइड टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती अमाउंट? प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4000 4000. ऍडजस्टमेंट नाहीये, अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याच्यानंतर दिलंय वेजेस रुपीज 3000. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओपनिंग स्टॉक लिहिलंय परचेस लेस परचेस रिटर्न 2 ओळी जागा सोडून द्या. नंतर लिहा 2 लाइन जगह छोड़ दो, उसके बाद लिखो वेजेस. वेजेस रुपीज 3000. अमाउंट इनर कॉलम कारण की ऍडजस्टमेंट दिली ना. अमाउंट इनर कॉलम. वेजेस नंतर दिलंय सॅलरीज 5000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. अमाउंट इनर कॉलम ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट दिली अमाउंट इनर कॉलम 5000. काय अडचण आहे का? समजतंय? ठीक आहे. ठीक आहे. नंतर सॅलरीज नंतर दिलंय कॅरेज इनवर्ड 4000. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्स आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. वेजेस नंतर 1 ओळी जागा सोडून लिहा टू कॅरेज इनवर्ड. किती कॅरेज इनवर्ड? 4000. ऍडजस्टमेंट नाही, अमाउंट डायरेक्ट आउटर कॉलम. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड नंतर काय दिलंय? सेल्स रिटर्न 2000. सेल्स रिटर्न दिलंय 2000. सेल्स रिटर्न काय करतो आपण? सेल्स मधून लेस करतो. सेल्स रिटर्न हमेशा सेल्स में से लेस होगा. मग आधी सेल्स लिहावं लागेल ना. मग सेल्स रिटर्न किती आहे? 2000 आणि सेल्स किती? 1,20,000. मग आधी सेल लिहावं लागेल, त्याच्यातनं सेल्स रिटर्न मायनस होईल. लिहा आधी सेल्स लिहा.
ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, सेल्स अमाउंट इनर कॉलम ₹1,20,000 माइनस रिटर्न 2,000, आउटर कॉलम ₹1,18,000. सेल्स रिटर्न जर आलं ना तर आधी सेल्स लिहा, त्याच्यातनं रिटर्न मायनस करा. ठीक आहे. 1,20,000 मायनस 2,000, आउटर कॉलम 1,18,000. सेल्स रिटर्न नंतर दिलाय ड्रॉइंग शिल्पा ड्रॉइंग आहे 2,000, कटरीना ड्रॉइंग दिलाय 3,000, पार्टनर्स ड्रॉइंग दिलंय 2,000 3,000. ड्रॉइंग ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स डेबिट साइड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड टू ड्रॉइंग्स किती अमाउंट 2,000 and 3,000, ₹2,000 and ₹3,000. ड्रॉइंग्स लिहून झाले सगळ्यांचं. नंतर ड्रॉइंग नंतर दिलंय डिस्काउंट डेबिट साइड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड 2030. सॅलरी नंतर जागा सोडायची आहे टू डिस्काउंट 2030. डिस्काउंट नंतर दिलंय ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000. शाहरुखला 10,000 रुपये ऍडव्हान्स दिले, शाहरुख को 10,000 रुपये ऍडव्हान्स दिया है. मग शाहरुखला जर 10,000 रुपये ऍडव्हान्स दिला असेल तर ही ऍसेट्स आहे, याची नोंद कुठे करणार ऍसेट साइडला. ऍडव्हान्स टू शाहरुख 10,000 ऍसेट साइडला लिहा. ऍसेट साइड सन्ड्री डेप्टर्स नंतर 4 ओळी जागा सोडून द्यायच्या आहेत. ऍडव्हान्स टू शाहरुख, ऍडव्हान्स टू शाहरुख व्यवस्थित लिहायचं. ₹10,000 10,000 तुम्ही पूर्ण लिहा. ऍडव्हान्स टू शाहरुख ₹10,000. ऍडजस्टमेंट आहे का नाही? ऍडजस्टमेंट नाहीये तर डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहून घ्या. पण आता इनर कॉलम मध्ये लिहिलंय 10,000 तर तसंच राहू द्या. बरोबर, इथे ओव्हर राईट करायची गरज नाही, खाडाखोड करायची गरज नाही, काहीच फरक पडत नाही. आउटर कॉलम मध्ये 10,000 रुपये लिहून घ्या. नंतर नेक्स्ट कॅश इन हँड कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 20,000, कॅश ॲट बँक 8,000, 20,000 8,000. कॅश इन हँड कॅश ॲट बँक ऍसेट साइडला लिहा 20,000 8,000 ऍसेट साइड. कॅश इन हँड कॅश ॲट बँक, कॅश इन हँड कॅश ॲट बँक. कॅश इन हँड किती आहे 20,000, कॅश ॲट बँक 8,000. ठीक आहे. अमाऊंट एका खालती एक व्यवस्थित लिहायचंय, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अकाउंट क्लोज करणार तर अकाउंट क्लोज करताना मग प्रॉब्लेम नाही ना, टोटल वगैरे व्यवस्थित करता येईल. म्हणून आकडे लिहिताना एका खालती एक व्यवस्थित लिहा. कॅश इन हँड कॅश ॲट बँक लिहून झालं. इंटरेस्ट दिलंय 1,000 डेबिट साइड आहे, कमिशन 2,000, इंटरेस्ट 1,000, कमिशन 2,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. इंटरेस्ट 1,000, कमिशन 2,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू इंटरेस्ट टू कमिशन. इंटरेस्ट किती अमाउंट 1,000, कमिशन 2,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इंटरेस्ट 1,000, कमिशन 2,000. झाले लिहून. नंतर रॉयल्टी ₹2,000, रॉयल्टी ₹2,000. रॉयल्टी डायरेक्ट एक्सपेंस आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. रॉयल्टीज ₹2,000 आउटर कॉलम. ऍडजस्टमेंट नाही ना रॉयल्टी की, रॉयल्टीची ऍडजस्टमेंट आहे. रॉयल्टीला आपण टिक केलंय का? यस, रॉयल्टीची ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे रॉयल्टीची अमाऊंट कुठे लिहायला पाहिजे इनर कॉलम मध्ये 2,000. ठीक आहे.
आणि आता एक जागा सोडून द्यायची. त्याच्यानंतर रॉयल्टी झालं. आता दिलंय परचेस 50,000. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड परचेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड ₹50,000. अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा. परचेस रिटर्न दिलंय प्रॉब्लेम मध्ये, झालंय लिहून. नंतर डेबिट साइड सगळं पोस्टिंग केलं आपण. आता क्रेडिट साइड कॅपिटल दिलंय. शिल्पा कॅपिटल 45,000, कटरीना कॅपिटल 45,000. दोघं पार्टनर्स कॅपिटल दिलेत. किती? 45,000 45,000. कुठे ट्रान्सफर करणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे ना, मग क्रेडिट साइडला. मग इथे लिहा बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 अँड 45,000. दोघांचं कॅपिटल इक्वल आहे. 45,000 45,000. झालं लिहून. नंतर कॅपिटल नंतर दिलंय बिल्स पेबल. बिल्स पेबल 17,500 अँड बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बिल्स पेबल अँड बँक ओव्हरड्राफ्ट काय आहे? लायबिलिटीज. कुठे ट्रान्सफर करणार? बॅलन्स शीटचा लायबिलिटीज साइडला. किती? 17,500 अँड 10,000. बिल्स पेबल 17,500, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. लायबिलिटीज मध्ये लिहा. कॅपिटल लिहिण्यासाठी जागा सोडून द्या. बिल्स पेबल 17,500 17,500 आणि बँक ओव्हरड्राफ्ट बँक ओव्हरड्राफ्ट किती रुपीज? 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. हो गया. त्याच्यानंतर दिलंय परचेस रिटर्न ₹1,480. परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेस. परचेस मधून वजा करावं लागेल. 1,480 परचेस मधून वजा करा. लेस रिटर्न 1,480. म्हणजे कॅल्क्युलेशन बाहेर लिहा. 0 2 नंतर 9 मधून 4 वजा होते. किती? 5 8 आणि 4 48,520. 48,520. 48,520. झालं लिहून. परचेस रिटर्न. त्याच्यानंतर दिलंय सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. सन्ड्री क्रेडिटर्स 22,000 लायबिलिटीज आहे आणि बँक लोन 15,000 ही पण लायबिलिटीज आहे. सन्ड्री क्रेडिटर्स बँक लोन 22,000 15,000 लक्षात ठेवायचं आहे. लायबिलिटी साइड लिहा. सन्ड्री क्रेडिटर्स अँड बँक लोन सन्ड्री क्रेडिटर्स अमाउंट किती दिली आहे? 22,000. ऍडजस्टमेंट नाही. अमाउंट आउटर कॉलम अँड बँक लोन 15,000 15,000. सन्ड्री क्रेडिटर्स अँड बँक लोन. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड 1,500 इन्कम आहे. इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स क्रेडिट साइड. इथे 2-3 ओळी जागा सोडून लिहा. इंटरेस्ट रिसिव्ड किती होती अमाऊंट? 1,500 इंटरेस्ट रिसिव्ड. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड नंतर दिले आरडीडी. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आरडीडी म्हणजे आरडीडी ओल्ड 1,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड बॅड डेट्स ओल्ड बॅड डेट्स न्यू आरडीडी न्यू याच्यामधून वजा होईल काय? आरडीडी ओल्ड. किती रुपये? 1,000. तर इथे अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहून घ्या. नंतर आपण ते शेवटी कॅल्क्युलेट करून बाहेर लिहू. चला लास्ट बॅलन्स दिलाय सेल्स आणि सेल्स मला वाटतं आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने
आधी ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करून घ्यायचं. बरेच जण काय करतात, एक एक ट्रान्सफर करत जातात आणि ऍडजस्टमेंट असेल तर ती पण सॉल्व्ह करतात. त्यांचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम म्हणजे टॅली होतच नाही, आणि टॅली करण्याचा प्रयत्न केला तर वेळ खूप लागतो. बरोबर, त्याच्यापेक्षा सोपी पद्धत, आधी ट्रायल बॅलन्स पोस्ट करून घेतलं, आता ऍडजस्टमेंट. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट आहेत? 2 इफेक्ट. बरोबर, आता पहिली ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड 58,000. क्लोजिंग स्टॉक दिले 58,000. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, एक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीटचा ऍसेट साइड. लिहा मग क्लोजिंग स्टॉक शेवटून 2 कोळी जागा सोडून लिहा. बाय क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम किती? 58,000. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, आणि सेकंड इफेक्ट कुठे होईल? बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. मग बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम ₹58,000. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट ऍसेट साइड, क्लोजिंग स्टॉक. झालं लिहून? ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, ही एक ऍडजस्टमेंट झाली आपली. आता दुसरी ऍडजस्टमेंट, सेकंड ऍडजस्टमेंट क्या आधी पहिले समजलो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्स देणे बाकी, खर्चा देना बाकी है. कौन सा? रॉयल्टी 1,500 और वेजेस 800. 1,500 रुपये रॉयल्टी और 800 रुपये वेजेस देना बाकी है. 1,500 रुपये रॉयल्टी आणि 800 रुपये वेजेस आउटस्टँडिंग है. ध्यान में रखो दोनों एक्सपेन्स. 1,500 रुपये रॉयल्टी आणि 800 रुपये वेजेस आउटस्टँडिंग आहे, म्हणजे खर्च द्यायचं बाकी, द्यावं लागेल, एक्सपेन्सेस वाढेल. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल तर काय पाठ केलं आपण? लक्षात काय ठेवलंय? ऍड टू रिलेटेड एक्सपेन्सेस अँड ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. तर रॉयल्टी मध्ये 1,500, वेजेस मध्ये 800 रुपये ऍड करा. रॉयल्टी मध्ये ऍड करा. रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साइडला ऍड. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग रॉयल्टी किती आहे? 1,500. आउटर कॉलमला 3,500. ओके. आणि वेजेस मध्ये ऍड करा, वेजेस मध्ये पण ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग O/S ₹800. 3,000 प्लस 800, 3,800 आउटर कॉलम. ऍड टू रॉयल्टी, ऍड टू वेजेस अँड ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. मग बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला आधी लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, याचा खालती अंडरलाईन. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याचा खालती अंडरलाईन करा, आणि याच्यामध्ये लिहा रॉयल्टी अँड वेजेस. रॉयल्टी 1,500, वेजेस 800, आणि या दोघांची टोटल लिहायची आउटर कॉलमला 2,300. समजलं? आउटस्टँडिंग एक्सपेन्स, ऍड टू एक्सपेन्स अँड ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 3, सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ म्हणजे स्टाफचा लोकांना 2,000 रुपये सॅलरी ऍडव्हान्स दिली है. बरोबर. अब स्टाफ वालों को अपन ने 2,000 रुपये एडवांस में सैलरी दी ना, तो एडवांस सैलरी प्रीपेड एक्सपेंसेस काय करतो आपण? लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेंसेस एंड ट्रांसफर टू बैलेंस शीट एसेट साइड. तो सैलरी में से लेस, सैलरी मधून वजा करा आणि ट्रान्सफर करा बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. सॅलरीज मधून मायनस होईल, मायनस ऍडव्हान्स. किती रुपये ऍडव्हान्स? 2,000, 2,000 रुपये. 5 मधून 2 गेले, 3,000 रुपये आउटर कॉलमला. 5,000 माइनस ऍडव्हान्स 2,000, आउटर कॉलम 3,000. आणि ऍडव्हान्स एक्सपेंस है मतलब एसेट से, तो एसेट साइड में जाएगा. एसेट साइड ला लिया एडवांस सैलरी ₹2,000. एडवांस सैलरी ₹2,000, 2,000.
लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेंसेस एंड ट्रांसफर टू बैलेंस शीट एसेट साइड. क्लियर. चलो अगली एडजस्टमेंट नंबर 4. चौथी एडजस्टमेंट समजून घ्यायची व्यवस्थित. ठीक आहे. क्रिएट, इधर ध्यान दो, क्रिएट अ प्रोविजन फॉर बैड डेब्ट्स. क्रिएट अ प्रोविजन फॉर बैड डेब्ट्स कितना 1000 अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट 3%. म्हणजे 1000 बॅड डेब्ट्स आणि 3% आरडीडी. बॅड डेब्ट्स और आरडीडी बोथ लेस फ्रॉम डेब्टर्स अँड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बट फर्स्ट काय वजा करणार बॅड डेब्ट्स, आणि बॅड डेब्ट्स मायनस करून जो बॅलन्स येईल त्याच्यावरती काय कॅल्क्युलेट करायचंय आरडीडी. बघा बॅड डेब्ट्स 1000, आरडीडी 3%. बॅड डेब्ट्स आणि आरडीडी आपण डेब्टर्स मधून लेस करणार. बैड डेब्ट्स और आरडीडी दोनों भी डेब्टर्स में से क्या होंगे लेस होंगे, लेकिन पहले क्या माइनस करेंगे बैड डेब्ट्स. पहले वजा करा बैड डेब्ट्स 40,000 माइनस 1,000 रिमेनिंग 39,000. ठीक आहे. आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे बॅड डेब्ट्स मायनस केल्यानंतरची जी अमाऊंट आहे याच्यावरती आरडीडी कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. मायनस आरडीडी 3%. मग आता 39,000 चा 3% कॅल्क्युलेट करायचंय. 39,000 चा 3% कसं कॅल्क्युलेट करणार, तर आधी 1% कॅल्क्युलेट करून घ्या. 39,000 चा 1% म्हणजे शेवटचे 2 झिरो कमी करा, किती येतील 390. हे झालं 1%. आपल्याला 3% पाहिजे ना, मल्टिप्लाय बाय 3 0 27 2 9 10 11 म्हणजे किती 1170. बरोबर आहे. 1170 याच्यामधून वजा करा 1170. आधी 1% कॅल्क्युलेट करून घ्यायचं, त्याला मल्टिप्लाय बाय 3 करून घ्यायचं म्हणजे 3% मिळेल. हे कॅल्क्युलेशन फास्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. मग आता मायनस करा 39,000 मधून 1170 मायनस करायचं 0 3 9 मधून 1 वजा होईल 8 8 मधून 1 गेला 7 आणि इकडे 3 37,880. 37,880 समजलं. पहिले काय वजा करणार बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स वजा करून जो बॅलन्स येईल त्याच्यावरती आरडीडी कॅल्क्युलेट करायचं आणि मग वजा करायचं. समजा तुम्ही आधी आरडीडी कॅल्क्युलेट केलं आणि नंतर बॅड डेब्ट्स, तुमचा आन्सर रॉंग येईल. मग काय काय रॉंग येईल माहितीये, नेट प्रॉफिट रॉंग येईल. मग पार्टनर्सला जे डिस्ट्रीब्युशन करणार प्रॉफिट ते कॅपिटलला ट्रान्सफर होईल, कॅपिटलची टोटल रॉंग, कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स रॉंग, त्याच्यामुळे लायबिलिटीज आणि ऍसेटचा टोटल वर पण इफेक्ट होईल. म्हणजे एक मिस्टेक केली तुम्ही तर तुमचे या ठिकाणी 2-3 मार्क कमी होऊन जातील. म्हणून लक्षात ठेवायचं, आधी बॅड डेब्ट्स वजा करा, नंतर जो बॅलन्स उरेल त्याच्यावरती आरडीडी कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यामधून वजा करा. तर बॅड डेब्ट्स अँड आरडीडी लेस फ्रॉम डेब्टर्स अँड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग आता हे बॅड डेब्ट्स न्यू किती आहे 1000, आरडीडी न्यू 1170 1170. मग आता 4 इंच कॅल्क्युलेशन आउटरला लिहा 400 1000 1170 यांची बेरीज करा, त्याच्यातनं 1000 वजा करा, 1000 वजा होऊन जातील 1170 आणि 400 किती आले 1570. 1570 या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. समजतंय. सोपं आहे ना फायनल अकाउंट्स. नंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर 10%. म्हणजे लँड अँड बिल्डिंग वर 5% आणि फर्निचर वर 10%. बिल्डिंग वर 5%, फर्निचर वर 10% डेप्रिसिएशन लेस फ्रॉम ऍसेट्स अँड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. करेक्ट आहे. मग आधी काय करा, बिल्डिंग मधून 5%, फर्निचर मधून 10% मायनस करा. बिल्डिंग मधून वजा करायचंय लेस डेप्रिसिएशन किती बिल्डिंग वर 5% आणि फर्निचर मधून बी वजा होऊन जाईल डेप्रिसिएशन किती 10%. मग आता 37,800 चा 5% कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला.
1890 आणि 17,250चा 10% 1725. 10% कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. 10% काय करायचं, शेवटचं एक झिरो कट केला की झालं 10%. बरोबर, 17,250 आहे ना, याचं 10%, शेवटचा एक झिरो कट केला की 10% झालं 1725. मग आउटर कॉलमला लिहा किती, आता हे बरोबर कॅल्क्युलेट केलंय ना 5%. चला मग आता आउटर कॉलमला 0, 10 मधून 9 वजा होतील 1, 17 मधून 8 वजा होतील, ठीक आहे, 5 and 3, 35,910 आणि 17,250 मायनस 1,725 किती आन्सर, 5, 2, 15,525. बरोबर, 17,250 मधून 1,725 वजा होती, 15,525 आउटर कॉलमला. लेस फ्रॉम डेप्टर्स, सॉरी डेप्टर्स नाही, लेस फ्रॉम एसेट्स अँड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग इथे लिहा डेप्रिसिएशन. याचा खालती अंडरलाईन इथे लिहा ऑन बिल्डिंग, बोलू नका, ऑन बिल्डिंग, ऑन फर्निचर, ऑन बिल्डिंग, ऑन फर्निचर. बिल्डिंग वर किती आहे, 1,890, 1,890 आणि फर्निचर वर किती आहे, 1,725. 5, 11, 16, 3,615. समजलं, सगळ्यांचं लक्षात आलं. एकदम सोपं आहे, फायनल अकाउंट सारखं टॉपिक नाही. बघा, सगळे ऍडजस्टमेंट पूर्ण केले आपण, ट्रायल बॅलन्स पूर्ण पोस्टिंग केलं, ऍडजस्टमेंट पूर्ण झाले आपल्या, ठीक आहे. आता अकाउंट क्लोज करायचंय. मग अकाउंट क्लोज करताना काय करणार, अकाउंट क्लोज करताना सगळ्यात आधी क्लोज करायचंय ट्रेडिंग अकाउंट. मी तुम्हाला समजून देतो अकाउंट कसं क्लोज करायचं, जमलं तर तुम्ही होमवर्क म्हणून अकाउंट क्लोज करा, नाही तर आपली प्रॅक्टिस आहे, आपण नेहमी काय करतो, 3-4 प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करू, याच पद्धतीने अकाउंट क्लोज करणार नाही, आणि 3-4 प्रॉब्लेम आपण एक साथ क्लोज करू, म्हणजे तुमची प्रॅक्टिस परफेक्ट होऊन जाईल. आधी आपण एवढेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, 3 प्रॉब्लेम 4 प्रॉब्लेम याच पद्धतीने, आणि नंतर जे 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील मग ते आपण सगळे एक साथ क्लोज करू. पण तरी तुम्हाला एक समजून देतो अकाउंट कसं क्लोज होतं. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज होईल. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून डेबिट साइडला जो डिफरन्स येईल तो ग्रॉस प्रॉफिट, हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिटला. बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होईल, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून जो डिफरन्स येईल याला नाव देणार नेट प्रॉफिट, याचा खालती अंडरलाईन. आणि इथे मग 2 पार्टनर्स शिल्पा आणि कटरीना यांना प्रॉफिट डिवाइड होईल. हे कंपल्सरी लिहावं लागेल तुम्हाला. जो नेट प्रॉफिट आहे तो दोघं पार्टनर्सला कसा डिस्ट्रीब्यूट केला आहे ते लिहावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये, म्हणून कॅल्क्युलेटरचा वापर करून काहीच फायदा नहीं, कैलकुलेटर यूज करके कोई मतलब नहीं है। आया समझ में? तो जो नेट प्रॉफिट होगा वो नेट प्रॉफिट दोनों को डिस्ट्रीब्यूट करना है। मग दोघांना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रॉब्लेम्स मध्ये रेशियो दिलाय का? नाही दिलाय ना, मग इक्वल रेशियो, जो प्रॉफिट येईल दोघांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा। रेशियो नाही दिलाय ना, मग इक्वल डिस्ट्रीब्यूट करा आणि ट्रान्सफर करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्रेडिटला। पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज होईल, जो डिफरन्स येईल तो बॅलन्स कॅरीड डाऊन, तो लायबिलिटी साइडला लिहायचा आणि दोघं साइडची टोटल करायची। दोघं साइडची टोटल आली म्हणजे समजायचं प्रॉब्लेम बरोबर सॉल्व्ह केलेला आहे।